मुलांना भूक लागली की आपण त्यांना नेहमीच काहीतरी हेल्दी खायला देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलेच एक सोयाबीन. सोयाबीन हे आपल्या खाण्यात इन्क्लूड केलं की त्यामुळे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर असते. कारण त्यात असलेल्या प्रोटीन्समुळे आपल्या हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते. आत्तापर्यंत आपण बटाटा कटलेट, व्हेज कटलेट, ब्रेड कटलेट असे पदार्थ खाल्लेत. पण सोया कटलेट खाल्ले नसतील तर नक्की बनवून बघा. रेसिपी एकदम सोपी आहे. नमस्कार, मी दया कुडव. वेलकम टू माय चॅनल दया कुडव फूड अँड ब्लॉग. तर आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे कटलेट. चला तर मग रेसिपी बघूया. जाऊयात का किचन मध्ये. इथे कटलेटसाठी मी 250 ग्रॅम सोयाबीन्स घेतलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालते आणि 1 तासासाठी भिजवून ठेवते. त्यामुळे सोयाबीन सॉफ्ट होऊन जातील. 1-1.5 तासानंतर मी ह्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय आणि एकदम कोरडे करून घेतलेले आहेत. सगळ्या सोयाबीनमधलं पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला त्याचे बारीक चंक्स बनवायचे आहेत. तुम्ही मिक्सरमध्ये घालू शकता किंवा चॉपरमध्ये सुद्धा त्याचे बारीक चंक्स करू शकता. आता यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे उकडून घेतलेले आणि किसून घेतलेले बटाटे, अर्धा वाटी गाजराचं कीस, अर्धा वाटी फरसबी, अर्धा वाटी एकदम फाईन चॉप्ड केलेली सिमला मिरची, 2 चमचे आलं आणि मिरचीचा ठेचा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा आमचूर पावडर आणि अर्धा वाटी पोह्याची पावडर बाइंडिंगसाठी टाकलेली आहे. आता हे सगळे साहित्य आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. भरपूर भाज्या घातल्यामुळे आपले कटलेट तर खूप प्रमाणात हेल्दी होणार आहे. आपण घातलेले सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव झालेले आहेत. आता आपण त्याच्या बाइंडिंगची तयारी करूया. इथे मी 1 मोठा चमचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर एकत्र करून घेतलं. त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही अशी एक त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता कशी आहे ती. कटलेटच्या मिक्सचराचे आता आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ आणि जसे तुम्हाला ज्या साईजनुसार कटलेट हवेत किंवा ज्या आकारात कटलेट हवेत त्या आकारात तुम्ही त्याचे कटलेट्स शेपनुसार बनवून घ्या. आता मी इथे गोलच बनवत आहे. सगळे कटलेट मी ह्याचप्रमाणे बनवून घेतलेत. एका साईडला मी ब्रेड क्रम्बसुद्धा बनवून ठेवलेला आहे. बनवलेलं कटलेट आता आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला ब्रेड क्रम्बमध्ये टाकून ब्रेड क्रम्ब पण त्याला व्यवस्थित प्रमाणे लावून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आता मी सगळे कटलेट बनवून तयार ठेवते. सगळे कटलेट तळण्यासाठी तयार झालेले आहे. तुम्ही ते डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. पण मी इथे शॅलो फ्रायच करते. एका बाजूने छान गोल्डन कलर आला की आपण त्यांना फ्लिप करून घेऊयात. म्हणजे कटलेटची दुसरी बाजूसुद्धा छान शिजून निघेल. कटलेट शिजवताना गॅसची फ्लेम मात्र एकदम हाय नको. मीडियम आचेवर ते शिजवून घ्यायचे आहे. कारण हाय फ्लेम ठेवली तर आपले कटलेट सगळे जळून जातील. म्हणून ते मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेममध्ये व्यवस्थित गोल्डन होऊ देत. म्हणजे ते वरून क्रिस्पी होतात आणि आतून मऊसार राहतात. बघा, असे हेल्दी आपले सोयाबीन कटलेट तयार आहेत. अनेक व्हेज खाणारी माणसं अशा ह्या सोयाबीन कटलेटचा आस्वाद मात्र आनंदाने घेतील.
मुलांच्या डब्यापासून ते सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यापर्यंत असे हे कटलेट खूप हेल्दी आहेत. कटलेटचं मिक्सचर 4-5 दिवस फ्रीजमध्ये आरामात राहतं. त्यामुळे मुलांनी खाऊ मागितला की अगदी झटपट तुम्ही त्यांना ते बनवून देऊ शकता. काय मग कशी वाटली याची सोयाबीन कटलेटची रेसिपी? रेसिपी आवडल्यास नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.